नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी लाल भोपळ्याचे म्हणजेच काशी भोपळ्याचे घारगे बनवणार आहे। मी इथे सर्वप्रथम भोपळा कट करून त्याची साल काढून घेतलेली आहे व त्याचे काप करून कढईमध्ये घातलेली आहे आणि त्यामध्ये गूळ घालून ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही। कढईच्या ऐवजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता। भोपळ्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पाणी भरपूर सुटतं। तुम्ही बघू शकता पाणी खूप झालेलं आहे। यामध्ये मी वरचं पाणी अजिबात घातलेली नाही। भोपळ्यातलं पाणी आणि गुळाचं पाणी हे दोन्हीच आहे त्यामध्ये। आणि भोपळा आपल्याला बघायचा आहे, भोपळा पूर्ण गाळ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। अजून थोडासा मला वाटतं की शिजावं, त्यामुळे मग मी अजून थोडंसं ठेवून दिली शिजायला। आणि घारगे हे खूप छान होतात, पौष्टिक पण असतात, खायला टेस्टीही होतात। नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। आणि जर माझं व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेअरसुद्धा करा आणि लाईक करा। कशी वाटते रेसिपी नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता मी याला थोडंसं ठेवून देईल, अजून थोडं शिजायची गरज आहे भोपळ्याला। तुम्ही बघू शकता आता भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्याला मी पावभाजीच्या स्मॅशरनी स्मॅश करून घेणार आहे। पूर्णपणे ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मग आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे। हे खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही, म्हणजे की थोडंसं हलकंसं गरम आहे आणि त्यातच व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। जर खूपच थंड झालं तर बारीक होईल न होईल म्हणून मी आधीच थोडंसं गरम असतानाच बारीक करून घेते। मऊ असा भोपळा शिजलेला आहे, त्यामुळे सहजतेने ते बारीक होत आहे। जास्त काय आपल्याला प्रेशर करायची गरज नाही आहे, सहजच ते बारीक होऊन जातं। आता आपण इथे मी पीठ घेतलेले आहे, त्या पिठामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि त्या पिठामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते। तांदळाचं पीठाने थोडंसं कुरकुरीतपणा येईल, त्यामुळे ते घातलेले आहे। त्यामध्ये मी खसखस घालणार आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये। आणि हे जे घारगे असतात ना, ते खरं तर तांदळाच्या पिठाचेच असतात, कुरकुरीत होतात खूप। ज्यांना कुरकुरीत आवडतं ना त्यांनी पूर्ण तांदळाचं पीठ वापरायचं आहे, गव्हाचं पीठ न वापरता। याच्यामध्ये मी आता जे स्मॅश केलं होतं ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, भोपळा आणि गुळाचं पूर्ण प्युरी। आणि आता हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून मळून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित मी मळून घेते। हाताच्या साहाय्याने मी याला व्यवस्थित मळून घेते। जसं आपण कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे याला मळून घ्यायचं आहे, पण थोडंसं घट्ट असं ठेवायचं आहे, खूपच सैल असं नाही ठेवायचं आपल्याला पिठाचा गोळा। इथे मी लाटून ठेवलेली आहे पुरी, आता तळून घेते। जेव्हा आपण ही पुरी तळतो त्यावेळेस तेल फार गरम झालेलं नसावं आणि गॅसचा आच जो असतो ना तो मंद फ्लेम पाहिजेला आहे, म्हणजे पुरी व्यवस्थित फुगते। आणि गुळाचे जेही आपण पदार्थ बनवतो ना त्यामध्ये जेव्हा ते तळतो त्यावेळेस ना जास्त गॅसचा फ्लेम जास्त नसावा, त्याने चवही टेस्ट थोडी कडूसर अशी येते आणि पुऱ्याचा कलरही बदलायला नको जास्त, त्यामुळे। आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या खूप छान टम्म अशा फुगतात। व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे तळून। आणि तुम्हीही नक्की बनवून ट्राय करून बघा, खूप टेस्टी अशी ही पुरी बनते, खूप छान फुगते। गव्हाची पुरी ही तात्पुरतीच, जेव्हा गरम गरम असते थोड्या वेळापुरतीच कुरकुरीत राहते व नंतर ती मऊ होऊन जाते। पण तांदळाची जर आपण पूर्ण केली तर ती कुरकुरीतच होती। मग तुम्हाला कशा प्रकारे बनवायचे ते तुमच्यावर आहे। कुरकुरीत हवी असेल तर तांदळाची पुरी बनवा, पण तांदळाची पुरी ही फुगत नाही जास्त।